आपल्या पुरते 3 अध्याय 11 माळा जप चालणार नाही। स्वामींसाठी आणि जनतेसाठी आपण काय करतो हा आत्मचिंतनाचा परीक्षणाचा मुद्दा आहे। आपण काय करतो, आपल्या समस्याच कागदावर लिहून देतो, अजून ते त्याला विराम झालेला नाही, ते उलट वाढत चाललेलं आहे। हे आपल्या दृष्टीने धोकादायक बाब आहे। सेवेकऱ्यांनी प्रश्न विचारणं ही धोकादायक बाब आहे, हे गुरुपौर्णिमेपासून आपण ध्यानात घ्या। धोका असा आहे, याचा अर्थ तो पुढे पाठ मागे सपाट आहे, अभ्यास तो करत नाही, तो अभ्यासक नाही, उपासक नाही, प्रचारक नाही, प्रसारक नाही, हे त्याच्या तोंडून ही पावती मिळते। म्हणून जो सेवेकरी प्रश्न विचारत नाही, जो अभ्यासक आहे, तो खरा सच्चा सेवेकरी आहे। मग आता यात कसं परीक्षण करायचं ते बघा, ही गुगली टाकलेली आहे, ही गुगली आहे। मग आपण ही सगळी ग्रंथ आता आपल्याला नाईलाजानं वाचावंच लागते। कसं होतं, थंडी आली, थंडीची गोळी घेतली, थंडी गेली, ताप आला, तापाची गोळी घेतली, मेडिकलमधून गोळी, संपलं। पुन्हा ज्यावेळी दुःख येईल त्यावेळी बघू, असं करून चालत नाही। मी वेगळ्या मुद्द्यातून बोलतोय। हा मुद्दा वेगळा आहे की ज्यावेळी आपल्याला संकट येईल त्याच वेळी आपण स्वामींचे पाय धरावेत असं नाही। स्वामी मी तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत, तुमच्यासाठी नाही 11, 1 माळ मी तुमच्यासाठी रोज जपेन, ही सेवा अभिप्रेत आहे। आपण स्वामींना कधी संकल्प केलाय का, स्वामी आमच्या दुःखासाठी तुम्ही सदैव आमच्या मागे 24 तास उभे आहात, आम्ही तुमच्यासाठी 1 माळ जप करतो का? असं अजून आमच्याकडे गेल्या 50-60 वर्षात कोणी विचारायला आलेलं नाही। म्हणून आजच्या गुरुपौर्णिमेच्या उत्तर सूत्रात आपण स्वामींना सर्वजण शरण जाऊ। काही नाही, फार वेळ लागत नाही, 2 मिनिट फार झाले। स्वामी आम्ही तुमच्यासाठी, तुम्ही 24 तास, आम्ही 2 मिनिट तुमचा 1 माळ जप रोज करू, असा आपण संकल्प करू। मग बघा काय अनुभूती आहे।